फुलेंच्या आयुष्यातला महत्त्वाचा प्रसंग आहे तो साधारणतः 19व्या वर्षाच्या आसपास येतो आहे, जिथं ते एका ब्राह्मण मित्राच्या आमंत्रणावरून लग्नाला जात आहेत आणि ती जी वरात आहे त्यामध्ये ते सामील होत आहेत. तर तो साधारणतः टर्निंग पॉईंट मानला जातो आहे फुले यांच्या आयुष्यातला जो आहे तो. कारण मग तिथले जे सगळा ब्रह्मवृंद आहे तो फुलेंना तिथून बाजूला करतो आहे किंवा हाकलून देतो आहे की तो एक अस्पृश्य किंवा जे त्याला कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या जातीमधला व्यक्ती आहेत आणि तो आमच्या वरातीत कसं काय सामील झाला, तो आमच्यासोबत कसं काय चालू शकतो, असं करून त्यांना तिथून बाजूला करण्यात आलं. तर हा इंटरेस्टिंग क्षण आहे फुल्यांच्या आयुष्यातला. असे खूप म्हणजे समजा महात्मा गांधींबाबत पण हे म्हणलं जातं की तोपर्यंत म्हणजे ते काय BCAD इव्हेंट ज्याला म्हणता येईल की ते पूर्वीचे फुले आणि त्यानंतरचे फुले असे दोन भाग करता येतील. किंवा महात्मा गांधीबाबत जे म्हणलं होतं की सेंट पीटर मॅरेजबर्ग नावाचं जे स्टेशन आहे तिथं त्यांना ती उतरवून देण्यात आलं होतं फर्स्ट क्लासच्या डब्यातून, का तर तुम्ही कृष्णवर्णीय आहात म्हणून. आणि ती रात्र त्यांनी पूर्ण स्टेशनवर काढली आणि त्यानंतर जो त्यांचा पूर्ण जगण्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला आहे किंवा तिथून जो राजकारण आहे ते बदललेलं आहे. तेच फुल्यांच्या बाबतीत इथं आपल्याला तो टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो. आणि मग तत्पूर्वी फुले जे आहेत ते साधारणतः सशस्त्र क्रांती किंवा त्याच्या अगोदर फडक्यांचा एपिसोड होऊन गेलेला आहे, त्यामुळं दांडपट्टा चालवण्याचं प्रशिक्षण वगैरे घेणं किंवा त्यांनी हडपसरला शेती करताना 2 सोल्जरांना मारलेलं पण होतं काही वादविवाद झाल्यावरती. ब्रिटिश 2 सोल्जर होते, तब्येत मजबूत होती त्यांची, त्यामुळे त्यांनी ते एकट्याने 2 पोलिसांचे जे सोजीर असं म्हटलं जायचं त्यांना किंवा शिपाई जे होते ते त्यांना फटकावलं होतं. आणि तोपर्यंतचं जे सगळं नेचर आहे ते म्हणजे हा एपिसोड होण्यापर्यंत, मिरवणुकीचा एपिसोड होण्यापर्यंत, तर ते दांडपट्टा आणि सशस्त्र क्रांती आणि आपण इंग्रजांना इथून घालवून दिलं पाहिजे. तर ते बदललेलं आहे त्या एका मिरवणुकीच्या इन्सिडेंटनंतर. आणि त्यानंतर त्यांनी अजून वाचायला सुरुवात केली. कबीराचं काही लिखाण वाचलं आहे, बीजमती नावाचा ग्रंथ आहे तो वाचलेला आहे. आणि त्यातनं मग त्यांना हे आपल्या समाजातलं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे, इंग्रजांना घालवण्याच्या अगोदर हे इंटरनल स्ट्रक्चर बदललं पाहिजे, नाहीतर इंग्रज जर गेलं तर हे स्ट्रक्चर कायम राहील आणि असंच आपल्याला किंवा आपल्यासारख्या अनेक कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या जातीतल्या लोकांना सार्वजनिक पब्लिक स्पेसमधून हाकलून दिलं जाईल. हा कंटिन्यू त्यातला डिबेट आहे आणि त्यातून मग सगळं फुल्यांची जी पुढचा जो सगळा आहे तो लढा आपल्याला उभा राहिलेला दिसतो.